संकल्पपणाने पाकिस्तानमध्ये जाऊन त्या ठिकाणी जो काही अतिरेक्यांचा तळ उद्ध्वस्त करण्याचं धाडस दाखवलं त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी माझ्या शब्द भांडारामध्ये त्या ठिकाणी शब्द नाही आहेत. शेजारचं राष्ट्र काय म्हणतील, चीनला काय वाटेल, अमेरिकेला काय वाटेल असा विचार करत यापूर्वीचे अतिरेकी हल्ले या देशाने सहन केले. जरूर त्यांच्यावरती काय कारवाई झाली असेल पण अतिरेक्यांना रोखण्यामध्ये यापूर्वीच्या सरकारला निश्चितपणे अपयश आलं. नरेंद्र मोदी साहेबांच्या कणखर नेतृत्वाने दाखवून दिलं की कुणी या देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला आता हा देश संरक्षण दृष्ट्या सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने स्वयंदर्शी धाडकन झालेला आहे. इतके दिवस इतके वर्ष देशाच्या निर्मितीपासून आपण संरक्षण सामुग्री आयात करत आलो होतो. आता आपला देश संरक्षण सामुग्रीच्या उत्पादनामध्ये इतकं पुढे त्या ठिकाणी गेलेला आहे की आपल्या देशामध्ये लागणाऱ्या सामुग्री आपण बनवतो आहोतच पण अनेक महाराष्ट्रामध्ये लागणाऱ्या देशांना सुद्धा सामुग्री पुरवण्याचं काम आपण त्या निमित्ताने करतो आहोत. हा ऑपरेशन सिंदूरच्या वरती या ठिकाणी विचार करत असताना या साऱ्या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता नक्कीच त्या ठिकाणी आहे. एक गोष्टीचा उल्लेख या निमित्ताने करतोय की पुलवामाचा हल्ला झाला, कारगिलमध्ये आपण विजय मिळवला. 71 सालामध्ये इंदिरा गांधींनी बांगलादेशची निर्मिती केल्यानंतर अटलजींनी या सभागृहामध्ये इंदिरा गांधींचा उल्लेख ज्या पद्धतीने केला आणि आज काँग्रेसी विचाराचे सगळी माणसं नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारवरती इंडियाच्या सरकारवरती जी काय टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न करतायत कदाचित ते विसरले असतील त्या कालावधीमध्ये मनाचा मोठेपणा काय दाखवला गेला होता आणि अलीकडच्या कालावधीमध्ये मन किती छोटं राहून काय पद्धतीने आपण बोलतो आहोत. देशाच्या अखंडतेच्या होतीमध्ये या देशाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. त्या घटनेचं सामर्थ्य लक्षामध्ये घेत देश जसा सामर्थ्य होतोय त्याच्या विचाराला बळ देण्याचं काम आपण सर्वांनी म्हणून करण्याची आवश्यकता आहे. या देशाने केलेली कारवाई सर्व पक्षीय शिष्टमंडळाच्या माध्यमातून जगाच्या पाठीवरती नेण्याचा पहिला प्रयोग मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने केला आहे. आमच्या 2 भगिनी या ठिकाणी बसल्या आहेत, कनिमोळजी आहेत, सुप्रियाताई या ठिकाणी आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या या देशाचं शिष्टमंडळाचं नेतृत्व त्या ठिकाणी केलं. देशाने जी काही महत्वपूर्ण भूमिका बजावली ती जगाच्या पाठीवरती सांगण्याचं धाडस ज्यावेळेला देशाचे पंतप्रधान करतात आणि सर्व पक्षीय शिष्टमंडळाला सोबत घेत देशाच्या एकात्मतेला अखंड